अविनाश भाऊंच्या नंतर अविनाश भाऊंच्या कुटुंबानं सातत्याने समाजसेवेचा वसा जपला आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या सगळ्यात सहकार्यांना सोबत घेऊन आदरणीय वंदनाताई असतील, आमचा अजय भाऊ असेल, त्यांनी काम करत असताना जिल्हा परिषद सदस्य म्हणून, पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम केलं. त्यानंतर आमचा ऋषी जेव्हा मोठा झाला तेव्हा जेव्हापासून काम करायची क्षमता त्याची तयार झाली तेव्हापासून युवकांचं खूप मोठं संघटन छोट्या थोडा मोठ्यांना सोबत घेऊन त्यांना मान सन्मान देऊन समाजकारण राजकारण करण्याचा वसा जो अजय भाऊंच्या वेळी मिळाला ऋषीने पुढे चालू ठेवला. त्याची निर्मिती म्हणून आपण बघितलं की खूप संघर्षात्मक तो जिल्हा परिषद सदस्य झाला आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्याला न्याय द्यायची भूमिका आम्ही घेतली. त्यानंतर आज ज्या जिल्हा परिषदेमध्ये अविनाश भाऊंनी खूप वर्ष काम केलं आणि त्याच जिल्हा परिषदेमध्ये आज समाज कल्याण सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळते. मलाही मनापासूनचा आनंद आहे की मी माझ्या मित्राच्या मुलाला न्याय देऊ शकतो आणि खरं तर मित्राचा मुलगा म्हणून नाही पण त्याच्यामध्ये काम करत असताना त्याची क्षमता आहे आणि ती क्षमता येणाऱ्या कालखंडामध्ये खंडाळा तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासामध्ये नक्की उपयोगाला येईल. भाऊ, दुसरं एक अचानक असं नाव ऋतुजा शिंदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. ते अचानक आलेलं नाव नाही आहे. त्या कुटुंबाचे आणि माझे खूप वर्षाचे संबंध आहेत. अगदी ऋतुजाच्या वडिलांचे माझे खूप वर्षाचे संबंध आहेत. अगदी सुरेश जाधव आमचे जिल्हाध्यक्ष होते, त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली होती आणि आज आपण बघतो की विराट सातत्याने आमच्यासोबत काम करत होता. ठीक आहे, तब्येतीच्या कार्यक्रमामध्ये काही गोष्टी झाल्या पण विराट हा आमच्या विचाराच्या बाहेर जाऊन राजकारण करू शकत नाही. तेव्हा तो आमच्या विचाराच्या सोबत आला, भारतीय जनता पक्षासोबत आला आणि त्यांनी या ठिकाणी त्यांनाही संधी मिळालेली आहे. तोही खंडाबाईचा विकास करता करता या जिल्ह्याच्या विकासामध्ये नक्की राहतात. भाऊ, भाजपने चौकार मारलेला आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? भाजपने षटकार मारलेला आहे, चौकार नाही. त्यामुळे भाजपने षटकार मारलेला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आता चारही सभापती, खास करून आपण आमच्या कदमताई या ठिकाणी आहेत, दादांच्या मिसेस आहेत आणि त्याही कुटुंबानं गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेचा आणि राजकारणामध्ये काम केलं आणि ते काम करत असताना सातत्यानं जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विधानसभेच्या निवडणुका याच्यामध्ये काम करत असताना आता जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आज त्यांना सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि मला वाटतं त्या शिक्षण आणि अर्थ विभागाच्या सभापती म्हणून त्या काम करतील. नक्की आपल्या मतदारसंघ बघत जिल्ह्याच्या विकासामध्ये काही चांगलं योगदान देईल. 21 कोटीचा निधी जो मिळणार होता तो नक्की मिळेल का आता? 21 कोटी तर खूप छोटी अमाऊंट आहे. त्यामुळे 21 कोटीत अडकून पडू नका, त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला काम करायचं. तेव्हा आपण बघितलं असेल की आमच्या करण्याताई आहेत त्या जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर अध्यक्ष निवडीनंतर एका दिवशी एका गावामध्ये 5.25 कोटी रुपयाचा निधी आला. त्यामुळं काम करत असताना आणखीन विकास काम आम्हाला करता येईल, त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही. सुदैव बघा, आमचं जिल्हा परिषद जेव्हा आमच्या ताब्यात आली तेव्हा पाठीमागच्या 3 वर्षाचा सगळा 15वा वित्त आयोग आता जिल्हा परिषदेमध्ये आला आणि जवळजवळ 76 कोटी रुपये आज जिल्हा परिषदेमध्ये 15 वित्त आयोगाचे जमा झाले. सेस बघितला तर साधारण 100 कोटी रुपये आम्हाला यावर्षी जिल्हा परिषदेमध्ये काम करता येईल. जिल्हा परिषदेचं म्हणून आम्ही करू तो वेगळा विषय, जिल्हा परिषदेचं म्हणून एवढं काम आम्हाला करता येईल एवढा निधी आता आमच्याकडे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.